RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, PCOD अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्यापैकी काही रुग्ण आपले वैद्यकीय उपचाराचे अनुभव सांगत आहेत, ते ऐकूया. वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव जयश्री कृष्णा सोनवणे. माझा गुडघ्यांचा प्रॉब्लेमचा मला 15 ते 16 वर्ष आहे. तेव्हा साधारण होतं. आता म्हणून खूप पाय सुजणं, हे वाकडे होणं, वाताचा प्रॉब्लेम, हा मला खूप प्रॉब्लेम होता. आणि माझी सगळी ट्रीटमेंट चालू असताना माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन मला करायला सांगितलं होतं. पण मला ते गुडघ्याचं ऑपरेशन नाही करायचं आहे. पण मध्यंतरी माझ्या दिराने मला ह्या इकडचा RJR ह्या इकडचं मला पत्ता माहिती सांगितली. त्यांनी मला फोन नंबर दिला आणि 1 महिन्याच्या औषधांनी मला बराच काही फरक पडलेला आहे. आता मला चालताना जास्त त्रास होत नाही. पहिल्यापेक्षा मी जरा छान चालते. पहिल्यांदा चालताना अशी वाकडी चालत होती, ती वाकडी चालत नाही आहे. थोडी सरळ वाटतं, म्हणजे मी सरळ उभी आहे असं मला वाटतं. RJRमध्ये आल्यापासून डॉक्टरांची मला औषधं चालू केल्या, तिथपासून मला खूप बरं वाटतं आणि चांगलंही वाटतं. RJR हॉस्पिटल आणि माझे त्यांचं धन्यवाद. खूप वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव सुमन प्रभाकर डोईफोडे. मला शिड्या वगैरे चढताना त्रास व्हायचा. असं साधं चाललं तरी त्रास व्हायचा. उठता बसताना झोपताना किचनमध्ये काही काम करताना मला बेल्ट लावायला लागायचा. मला भरपूर डॉक्टरांचं औषध केले. माझा गुडघा दुखतो, गुडघ्यात गॅप आहे, ऑपरेशन करायला सांगितलेलं डॉक्टरांनी. पण आम्ही काय ऑपरेशन केलं नाही. आम्ही RJRमध्ये आलो 1 महिन्यापूर्वी. आता काय बेल्टची जास्त गरज पडत नाही आणि चालता उठता बसताना मला आता 50% फरक पडलेला आहे. त्यामुळे मी RJR हॉस्पिटलमध्ये परत दुसऱ्यांदा औषध घ्यायला आलेले आहे. येथील स्टाफचे आणि डॉक्टरांचे RJRच्या धन्यवाद. वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी
22 वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 2 महिन्यांचा उपचारानंतर माझं नाव विजयलक्ष्मी बगाडे. 22 वर्षापासून हा आजार होता. मी ॲलोपॅथिकची औषधं घेत होती आणि पर्यायाने 6 महिन्यापर्यंत रिकवर व्हायचे, पुन्हा पेनिंग व्हायचं. एकदा टी व्हीला ॲड बघितली आणि मी म्हटलं की आपण इथे जाऊन येऊया, म्हणून मी इथे आले आणि आता मला त्या मानाने बराच फरक आहे. मला ते क्रॅम्प्स येत होत्या, पायांचं स्वेलिंग वगैरे, व्हेरिकोस वेन वगैरे, हा जो प्रकार आहे तो कमी प्रमाणात झालेला आहे आणि अजून पुढचे आणखीन 1 महिना 1.5 महिन्यामध्ये मला आणखीन चांगला फरक पडेल. मी चांगल्या प्रकारे चालू शकते. मी काठी वगैरे काही घेत नाही. बऱ्यापैकी मी याच्यामध्ये रिकवर झालेली आहे. त्यामुळे मी RJR या डॉक्टरांचं त्यांचं मी धन्यवाद म्हणते. दोन लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर, सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर, सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर, सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर, गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर, गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर, गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर, आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांना संपूर्ण वनस्पतीने बनवलेले आयुर्वेदिक औषध दिले जाते. यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. RJR हॉस्पिटलचे विशेष उपचार: सोरायसिस, दमा, सायनस, PCOD, गुडघेदुखी, संधिवात, मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, अर्धांगवायू, बद्धकोष्ठता, अल्सर, गॅस्ट्रिक समस्या, मूळव्याध, BP, मधुमेह, थायरॉइड, त्वचे संबंधित त्रास, एक्झिमा, स्पॉन्डिलायसिस, मासिक पाळीत होणारे त्रास, वंध्यत्व, फायब्रॉइड्स, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूतखडे, व्हेरिकोज वेन आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. खूप
वर्षांपासून दम्याचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर माझं नाव मुमताज आहे. मला लहानपणापासून श्वासाचा खूप त्रास आहे. मी थोडा वेळ पण चालू शकत नाही. खूप ठिकाणी दाखवलं पण कुठेही मला फायदा नाही झाला. एके दिवशी देवाने मला RGRचा रस्ता दाखवला. इथे आल्यानंतर 10 दिवसातच मला खूप बरं वाटायला लागलं. आता मी पंप नाही वापरत. RGRला आणि इथल्या डॉक्टरांना खूप खूप धन्यवाद. RGR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. खूप वर्षांपासून दम्याचा त्रास असलेली व्यक्ती 2 महिन्यांचा उपचारानंतर माझं नाव लक्ष्मण आहे. मला अस्थमाचा त्रास आहे. डस्ट ॲलर्जी होती आणि श्वासाचा त्रास पण होता. खूप ठिकाणी दाखवलं. एक दिवस टीव्हीवर RGR हॉस्पिटलची जाहिरात बघितली. त्यानंतर मी इथे आलो. इथे RGR हॉस्पिटलमध्ये 2 महिने उपचार केल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटलं. इन्हेलर बंद झालं आणि माझी डस्ट ॲलर्जी पण पूर्णपणे नाहीशी झाली. RGR हॉस्पिटलच्या मॅडमना धन्यवाद. जे रुग्ण दम्याच्या त्रासाने त्रस्त होते असे 17 लाखापेक्षा जास्त रुग्णांनी यशस्वीरित्या RGR हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि बरे झाले आणि पुढील 10-15 वर्ष त्यांना दम्याचा त्रास जाणवला नाही. RGR हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हाताची नाडी तपासून रोगाचे मूळ कारण शोधून रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम न होऊ देता उपचार दिले जातात. तीन वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी 3 वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. तुमचं नाव काय? माझं नाव बलिराम जयराम ठाकूर, गाव केलवणे, तालुका पनवेल. तुमचं काय आजार आहे? मला सोरायसिसचा त्रास आहे. हातावर लाल चट्टे यायचे आणि स्किन निघायची, भरपूर त्रास व्हायचा मला. 3 वर्षामध्ये भरपूर ठिकाणी उपचार केले स्किनच्या डॉक्टरांकडे, पण मला काहीच फरक आला नाही. तुम्हाला RGR बद्दल कसं माहिती पडलं? माझ्या मिसेसने टीव्हीवर ॲड बघितली, तेव्हा समजलं RGR हॉस्पिटलमध्ये आपल्या याच्यावर स्किनवर उपचार होईल. तेव्हा ती म्हणाली काय तिथे जाऊन एकदा पहा. RGR हॉस्पिटलमध्ये येऊन मला खूप फरक पडला आहे, भरपूर फरक आलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या ज्या हाताला जे लाल चट्टे आणि जेवताना त्रास व्हायचा तो माझा पूर्णपणे बरा झालेला आहे. तसेच RGR हॉस्पिटल आणि डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद. खूप वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी खूप वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती 2 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव चंद्र नायडू आहे. मला सोरायसिसचा त्रास होता. हातावर फोडे यायचे. खूप हॉस्पिटलमध्ये दाखवलं, काही फरक नाही. जेवताना पण खूप त्रास व्हायचा. कुठलीच गोष्ट हातात पकडू शकत नव्हतो. माझा हात बघितल्यानंतर
कोणीच हात मिळवत नव्हता. मग त्यानंतर मी टीव्हीवर जाहिरात पाहिली RJR हॉस्पिटलची. मला वाटलं मी इथे आल्यानंतर मी पूर्णपणे बरा होईन. मग मी मॅडमला भेटलो. मॅडमने मला 2 महिन्याची औषधे दिली. आता मी खूपच बरा आहे. जर तुम्हाला ह्या प्रकारचा आजार असेल तर तुम्ही RJR हॉस्पिटलला या. तुम्ही नक्की बरे होणार. तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही होणार. RJR हॉस्पिटलला मनापासून धन्यवाद. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. ज्या रुग्णांच्या मधुमेहाचे प्रमाण 550, 450, 350 असे होते, आमच्या RJR हॉस्पिटलच्या एका महिन्याच्या उपचारानंतर ते प्रमाण 150 ते 180 mg पर्यंत येते व त्यासोबतच चक्कर येणे, दृष्टी कमी होणे, मज्जातंतू कमजोर होणे अशा मधुमेहामुळे होणाऱ्या सर्व समस्या बऱ्या होतात. ज्या रुग्णांना अर्धांगवताच्या त्रासामुळे चालताही येत नव्हते, आमच्या हॉस्पिटलच्या उपचाराने त्यांचे हात आणि पाय 15 दिवसांमध्ये व्यवस्थित काम करू लागले आणि 3 महिन्यांच्या उपचारानंतर बरे झाले. असे 5000 पेक्षा जास्त रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. ज्या रुग्णांच्या रक्त तपासणीमध्ये आमवाद समस्या पॉझिटिव्ह होती, आमच्या RJR हॉस्पिटलच्या 3 महिन्यांच्या उपचारानंतर ते नेगेटिव्ह होऊ शकते आणि 3 ते 5 महिन्यांच्या उपचाराने ती व्यक्ती बरी होऊ शकते आणि कायमचे औषध न घेता निरोगी जीवन जगू शकते. चेंबर पूर्व शाखा क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. डोंबिवली पूर्व शाखा दुकान क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त, डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र 421203. नवी मुंबई शाखा सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपर खैरणे, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. पुणे शाखा दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळमजला, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, महाराष्ट्र 411011. नाशिक शाखा दुकान क्रमांक G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्व हाइट्स, जेल रोड, दसक, नाशिक, महाराष्ट्र 422001. कोल्हापूर शाखा RS क्रमांक 266, प्लॉट क्रमांक B14, जुने पुणे बँगलोर रोड, पोस्ट मार्केट यार्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र 416005. सोलापूर शाखा क्रमांक 150, डफरीन चौक, VIP रोड, रेल्वे लाईन, सोलापूर, महाराष्ट्र 413001. नागपूर शाखा प्लॉट क्रमांक 193, सूर्यानगर, कळमना मार्केट रोड, SBI बँक जवळ, नागपूर, महाराष्ट्र 440035.